सामना इथे सुरू करत आहोत. खार्डी विरुद्ध खिडकाळी यांच्यामध्ये ही क्वार्टर फायनलची मॅच इथे सुरू होते. नावपाडा संघाच्या विरुद्ध सामना जिंकत असताना खिडकाळी संघाने थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि इथे मात्र खाडी संघाची त्यांना फाईट करायचं आहे. तर राजेश शेलार यांच्याकडून एक पारितोषिक येते उत्तम पवारसाठी. जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल. फलंदाज झाले ते विशाल पाटील आणि त्याच्यासोबत उत्तम पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिले षटक खाडी संघाच्या माध्यमातून हाताळतो गोलंदाज तो राजेश टावरे. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू कव्हर करतील. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जिग्नू निगुकर एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या दाफलकर 2 धावा आणि स्ट्रायकिंग एंडला उत्तम पवार. बॅटिंग लाईनअप थोडीशी चेंज झाली आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट आहे. चेंडू हवेमध्ये. तुम्ही जिग्नू निगुकरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होतात या चेंडूवर आणि धावसंख्या दाफलकावर 4. शक्यतो सर्व खेळाडूंना विनंती की मैदानाच्या प्लीज बाहेरून जायचं आहे आपण जेवण करण्यासाठी. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते. नेक्स्ट बॉल. स्लो रॉन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. 1 हँडेड शॉट. चेंडू हवेमध्ये जपाचे झेल उडालाय आणि गुड कॅच. अप्रतिम झेल. काय कॉन्सन्ट्रेशन होतं दत्ता यांचं. दत्ता मात्रे अप्रतिम कॉन्सन्ट्रेशन आणि पहिलाच धक्का लागलाय खिडकाळी संघाला. फलंदाज बाद होतोय आघाडीचा. तुम्ही बदलण्याच्या आतमध्ये म्हणजेच उत्तम पवार. तर पहिलाच धक्का लागला मैदानावर खिडकाळी संघाला. मैदानावर फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच तुम्ही बादत आघाडीचा उत्तम पवार. मागच्या सामन्यात आपण बघितलं शक्ती पाटील आघाडीला आले होते फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही फलंदाज आघाडीचे फलंदाज चेंज झालेत. मैदानाच्या आधी 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहतो म्हणजेच किरण ठाकूरला. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा या षटकामध्ये टावरे. हा चेंडू फुल टॉस आहे. नो बॉल कॉल केलाय. बीमर आहे आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वेगाने निघून जातोय. चौकार. पहिले षटक इथे हाताळत असताना गोलंदाज तुम्ही पाहतात मैदानावर राजेश टावरे आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू कारण पहिला चेंडू तुम्ही आता याच्या अगोदरचा हा बीमर टाकलाय राजेश टावरेने. स्ट्राईक एंडला फलंदाज विशालसाठी आणि बीमर बॉलवर चेंडू निश्चित सीमारेच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. काल आपण बघितलं की मकर संक्रांत चषकामध्ये रेग्युलर गोलंदाज संदेशने संदेश मात्रेने 2 बीमर टाकले होते ग्रामीण स्टारच्या माध्यमातून. वॉटर शॉट. चेंडू हवेमध्ये समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. चेंडू कव्हर करण्यासाठी येतात. वेगाने ट्रॅव्हल होतोय चेंडू डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होते त्या चेंडूवर विशाल पाटील कडून. फ्री हिटचा चेंडू तर धावसंख्या दाफलकर 2 ने पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये 11 धावा दाफलकर. 11 लॉस ऑफ 1. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम ड्राईव्ह. कव्हर्स मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाही जवळपास. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेच्या बाहेर. दणदणीत चौकार. सन्माननीय नगरसेवक दीपक जाधव यांचं आगमन होतंय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या दातिवली चषकामध्ये. सुस्वागतम. त्याचबरोबर सन्माननीय नरेश पवार साहेबांचं सुद्धा आगमन झालंय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या दातिवली चषकामध्ये. धावसंख्या दाफलकर 15 धावा. 15 ऑन द बोर्ड. आपण पाहत आहोत खिडकाळी विरुद्ध खार्डी यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे. फाईट सुरू आहे. क्वार्टर फायनल. या अगोदर आपण बघितलं की 2 संघ स्मरणिका 11 स्मरणिका पाटील 11 संदप त्याचबरोबर तुम्ही आता स्वर्गीय शिवाजी शिलार क्रिकेट संघ खंबालपाडा हा संघ हे 2 संघ मात्र क्वार्टर फायनल मधून थेट उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत. अप्रतिम फटका लास्ट मोमेंटला कट करायचा प्रयत्न होता पण अवे फ्रॉम द बॉडी चांगला बाउन्स मिळालाय.
पोझिशन खूप चांगली होती पण कनेक्शन होत नाहीये. चेंडू बॅटच्या वरून निघून जातोय अँड डॉट बॉल. षटक पहिलं समाप्त होते पॉवर प्लेचं राजेश तावरेचं. आणि राजेश तावरेने या षटकात 2 चौकार मात्र त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. 2 चौकारच्या मध्ये धावसंख्या अंकित झाली ती खिडकाळी संघाची अंकित झाली. एकूण धावफलक करते 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी सूचना आहे. बघा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे समोरच्या दिशेने, जिथे मात्र पंचोपेत पंचांच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था सगळ्यांसाठी करण्यात आली आहे. निश्चितच त्याचा आस्वाद तुम्ही सर्वांनी घ्या. आणि हा सलग 3रा दिवस आहे, स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सलग 3 दिवसामध्ये सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था जर्मन क्रिकेट संघ दातिवली 40+ माध्यमातून करण्यात आलेली आहे. 15 लॉस ऑफ 1. खाडी संघाकडून पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्ले मध्ये संजय आलिमकर. आघाडीचा फलंदाज विशाल पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉस्ट्राकिंग गेला. स्ट्रायकिंग गेला तुम्ही पाहतात फलंदाज किरण ठाकूर आहे, जर्सी नंबर 11. चला सामना सुरू करायचा आहे. खाडी विरुद्ध खिडकाळी. उपांत्य फेरी सुरू आहे मैदानाच्या आत 3री. कारण 24 संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडू या षटकातला ऑफस्टोनच्या बाहेर इन्व्हाइट करत असताना तुम्ही पाहतात पाठलाग केला. या चेंडूचा कॉर्ड बिहाइंडचा स्ट्रॉंग अपील करतायत. हा वाईट कुठेतरी झाकवण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल कॉल केला पंचांनी. गुड डिसिजन. आणि धावसंख्या पुढे सरकेल ती 16 धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. पॉवर प्ले दुसरा सुरू आहे. डीप मध्ये आपण बघूया मिड विकेट आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहे. अनेक खेळाडू एक्झॅक्टली लॉंग ऑफ रिझन मध्ये, जिथे मात्र जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ओव्हर द विकेट खोदून काढलाय. अप्रतिम फटका. पॉवर जबरदस्त. क्रॅकिंग शॉट. जबरदस्त पॉवर जनरेट केली आणि किरण ठाकूरने ठोकलाय षटकार. सुपर शॉट. जेवढी ताकद होती तेवढी ताकद एकजुटली, एकवटली ही ताकद आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार ठोकत असताना स्ट्रायकिंगला किरण ठाकूर. षटकाराने धावसंख्या उंचवडी घेते जाऊन 20 धावफलक. एकूण धावफलक तुम्ही पाहतात 22 धावा 22. खिडकाळी संघाने पहिल्या सामन्यात बलाढ्य नवाबवाडा संघाला मात्र परास्त केलं, पराभूत केलं, त्यांना मात दिली आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो खिडकाळी संघाच्या फलंदाजांकडून. अंकित झाले तर तब्बल 22 धावा धावफलकर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर. या षटकात आपण बघत आहोत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय आलिमकर. ऑफस्टोनच्या पुन्हा बाहेर थोडासा बाहेर किंचितचा बाहेर सरशी निघून जाते गुड लेंथ वरून. म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नवनाथ आहेत एसटीच्या मागे. 22 लॉस ऑफ 1. संजयचा पुढचा चेंडू उजव्या हाताने. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. लीडिंग एज घेताना चेंडू थोडासा मागे निघून गेला. गलीमध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. भरपूर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा साक्षी आहे मैदान, सफरा मैदान. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावर बघतो. अत्यंत सुपरिचित असं हे मैदान, सफरा मैदान तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. स्ट्रायकिंगला विशाल. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. विकेट किपर चेंडूच्या खाली येण्यासाठीच. नवनाथ कुठलीही चूक करत नाहीये आणि विशाल सारखा आघाडीचा गोलंदाज बाद होतोय मैदानावर. तो या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर असताना गोलंदाज तुम्ही पाहतात या षटकात संजय आलिमकरच्या गोलंदाजीवर.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 23 धावा. असं वाटलं होतं की विशाल चांगली बॅटिंग करेल मैदानावर, पण एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये ती मदत लिडिंग एज घेतल्यानंतर यष्टीच्या मागे नवनाथच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि दुसरा धक्का लागतो मैदानावर. तो आघाडीचा फलंदाज बाद होत असताना विशाल पाटील मैदानावर 23 या धावसंख्येवर. न्यू बॅट्समन शक्ती पाटील ॲट नंबर 4. स्ट्रायकिंग शक्ती. चेंडू हवेमध्ये कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केलाय. गुड शॉट. चांगला फटका डीप मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत चेंडू निश्चितच निघून जाईल. सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार. चांगला एक्झिक्युशन टुवर्ड्स द कव्हर आणि धावसंख्या 27 धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने. 27 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. पॉवर प्ले सूर्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते ते शक्ती पाटीलच्या बॅटमधून आणि चौकाराने आपलं खातं उघडलंय. खिडकाळी विरुद्ध खार्डी असा सामना तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर या दोन संघांमध्ये. ऑन साइडला अप्रतिम फटका. गुड शॉट. क्रॅकिंग शॉट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू उंच गेलाय. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा बघायचं काय आहे. चौकार. हॅलो. धावसंख्या धावफलकावर वेगाने सडकली पुढे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.5ची गती आणि तब्बल 31 धावा अंकित झाल्या धावफलकावर. हा सामना संपल्यानंतर थोडासा ब्रेक असेल आणि त्यानंतर तिन्ही संघांनी एकत्र यायचे. ड्रॉ केला जाणार आहे याची मात्र आपण नोंद घ्या. स्मरणिका पाटील 11 संदप आणि स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबळपाडा या संघाने. अतुल पाटील आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. अतुल पाटील, दादुलीचे अतुल पाटील व्यासपीठाजवळ आपण या. 31 धावा धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 15.5ची गती पाहायला मिळते. तर विकास मडवी यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते विद्यमान नगरसेवक दीपक जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर या दीपक जाधव साहेब, आपला सन्मान स्वीकारायचे. टॉस बॉक्स मध्ये सोमनाथ मात्रे सुद्धा आहेत. दीपक जाधव साहेब कार्यकुशल, कार्य सम्राट, नगरसेवक दीपक जाधव साहेबांचा सन्मान केला होता विकास मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आणि तो सन्मान ते स्वीकारत असताना टॉस बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर अजून एक सन्मान आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर तुम्ही बघू शकाल आता ज्यांचं आगमन झालं ते एक यशस्वी उद्योजक नरेश पवार साहेब उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार इथे केला जाईल. मी मनोज खंडागळे यांना विनंती देतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. तर या नरेश पवार साहेब, एक यशस्वी उद्योजक, त्यांचा सन्मान इथे केला होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नरेशजी पवार साहेब त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. मनोज खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला होतोय. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. तिसरे पंच आपण पाहतोय प्रमोद मडवी स्वतः नरेश पवार साहेबांचा इथे सन्मान केला होतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मनोज खंडागळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला होतोय. प्रेमाची शाल आणि खूप सुंदर मूर्ती देऊन एक या स्पर्धेची आठवण म्हणून एक खूप चांगलं ढोरुकमाईची प्रतिमा दिली जाते नरेशजी पवार साहेबांना. सर्व टीमला विनंती असेल आपण सर्वांनी जेवण करून घ्या. प्रवीणदादा पाटील जेवण करून घ्यायचे. भास्करदादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मनोज पाटील बघा सातत्याने या संघाचे खंदे समर्थक आहेत संदपचे. किशोर पाटील आमचे असतील, अरुण पाटील, 2 संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये आहेत. स्पर्णिका पाटील 11 संदप 40+ आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+. रबर बॉलची शेवटची स्पर्धा प्रशासर आपण पाहिली तर खंबालपाडा आणि संदप मध्ये मेगा फायनल झाली होती. बघायचं ते चित्र पुन्हा पाहायला मिळेल का, येथून तिसरा संघ कोणता येतोय. ओर टू प्रसाद परब सर. थँक्यू नितीन.
खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केशव मुंडेकडून. एक वर्साटाईल गोलंदाज आहे, पण सुरुवात करता असं वाटतं की हरभजन सिंग गोलंदाजी करतोय की काय. ही त्यांची स्टाईल आहे गोलंदाजी करण्याची. लेफ्टी हरभजन सिंग, येस, खार्डी गावचा. केशव मुंडे पहिल्या चेंडूवर मात्र ऑब्जेक्शन घेतलं गेलं गोलंदाजीवर. आणि बघायचं आहे, जर आक्षेप सिद्ध झाला तर गोलंदाजी करू शकणार नाही स्पर्धेमध्ये केशव मुंडे. ओ लाजवाब लाजवाब चेंडू. एक वर्सटाईल गोलंदाज, काय गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, क्रीजचा वापर करतायत आणि काय जबरदस्त स्पेल हाताळला आहे. सुपर बॉलिंग, इम्प्रेस केलं केशव मुंडेने या षटकामध्ये. लाजवाब लाजवाब गोलंदाजी, खरंच उल्लेखनीय कामगिरी. पाठला केला चेंडू हवेमध्ये, झेल उडाला होता पॉइंट रिजन मध्ये, पण बघायचं चेंडूचा पाठला किती होणार का. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, गुप्त फिल्डिंग. हरेश आहे तिथे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि वेगाने या चेंडू कंप्लीट झाले त्या मैदानावर. 3 धावा. गुड बॉलिंग फ्रॉम केशव. मगाशी उल्लेख केला की हरभजन सिंगला मला असं वाटतं आयडल म्हणत असणार केशव मुंडे. ज्यापर्यंत ते गोलंदाजी करतात त्यांची चेंडूची जी रनअप आहे ती स्टाईल तीच आहे आणि चेंडू रिलीज करायची सुद्धा स्टाईल आपल्याला तीच पाहायला मिळते ॲज लाईक ॲज हरभजन. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता नवनाथ चेंडूच्या मागे, एसटीच्या मागे. संधी धावची आणि फेक होईल तोपर्यंत तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघायचं या चेंडूवर फलंदाज बाद आहे की नाही, फलंदाज पॉपिंग रिचार्जमध्ये पोहोचलाय की नाही. चेंडू थोडासा मात्र वरच्या भागामध्ये चेंडू फेकला होता नवनाथने, पण तो गॅदर व्यवस्थित केला केशव मुंडेने, यष्ट वाकवल्या. पण आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय मुख्य पंचांनी की फलंदाज हा पॉपिंग रिचार्जमध्ये पोहोचलाय की नाही. या गोष्टी SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून चेक केल्या जातील. फिरकी गोलंदाज आपण भरपूर बघतो. वाडेकर संघाच्या माध्यमातून आपण फिरकी गोलंदाज बघतो. देसाई संघाच्या माध्यमातून फिरकी गोलंदाज आपण बघतो. फलंदाज बाद आहे फलंदाज. 1 to go. एक वाईट सुद्धा आहे. निर्णायक चेंडू या षटकातला. फलंदाज धावची स्वरूपात बाद होईल नॉस्ट्रागिंडला येत असताना. आणि पुढचा फलंदाज प्रल्हाद पवार. एकूण आपण धावसंख्या बघूया. मला सांगतात अशोक एकूण धावसंख्या अंकित झाली ती एकूण धावफलकावर 36 धावा आणि 36 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय तो खेडकाळी संघाचा. न्यू बॅट्समन ॲट नंबर 5 प्रल्हाद पवार, जर्सी नंबर 1 आणि केशव मुंडे पुन्हा गोलंदाजी मार्कवर या इनिंगमध्ये तिसरं षटक घेऊन. प्रेक्षकांनी थोडंसं बाहेरून यायचं आहे, प्लीज विनंती करतो, मैदानाच्या बाहेरून या. सामना सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे. थोडंसं सहकार्य करा शांताराम पाटील. केशव मुंडे ओ फटका तिथे बनवल्या मागे चेंडू खूप वेगाने फाईन लेगला लॉंग स्टॉप रिजनमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा बाहेर चेंडू निघून जाईल. पंचांचा इशारा चौकार. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. फटका तिथे बनवला आणि फटक्याला एक्झिक्यूट केलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. तर 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 3 गणाच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या बघूया. मला सांगतात अशोक पाटील धावसंख्या धावफलक एकूण अंकित आहे ती 40 धावा. 13.33 ची गती. धावसंख्या चांगली म्हणजेच सरासरी चांगली राखली प्रति षटकामागे आणि 40 धावा कुठल्या आहेत त्या मैदानावर खिडकाळी संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
3 षटकांची धावसंख्या 40 धावा, 2 षटकांवर आपण 31 धावसंख्या बघितली. या षटकामध्ये निश्चित धावसंख्येला खूप चांगला कंट्रोल दिलाय. फक्त 9 धावा खर्च केल्या या षटकामध्ये केशव मुंडेने. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2 षटकं जी आहेत त्याच्यामध्ये 1 षटक आपण निश्चितच बघू शकतो ते केशव मुंडेचं. अनप्लेबल डिलिव्हरीज काही आपण बघितल्या केशव मुंडेच्या, ज्या मात्र खेळणं शक्य नव्हतं. एक वर्साटाईल गोलंदाज आहे, संधी देत नाही सहसा मोठे फटके मारण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज जन्मताच एक अप्रतिम ताकद घेऊन जन्माला आलेले असतात, नॅचरल ताकद. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये निश्चितच पाऊल ठेवतात ती ताकद त्यांची द्विगुणित होते, ती तुम्हाला पाहायला मिळते. प्रवीण पाटीलचा मी उल्लेख करेन, जो संदप संघाचा गोलंदाज आहे. यामध्ये आपण पाहतो या मुवमेंटला आपण अप्रतिम गोलंदाजी केशव मुंडेची बघितली खाडी संघाच्या गोलंदाजाकडून. शेवटचे 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि बघायचं खाडी संघाकडून चौथं षटक इथे मात्र कुठला गोलंदाज इथे घेऊन येईल. तर शक्ती पाटील एक पारितोषिक देत 2 षटकारांसाठी 1000 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये, खास करून प्रल्हाद पवारला शक्ती पाटील यांच्याकडून. दातुली संघाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दातुली 40+, प्रशस्त व्यासपीठ, खूप मोठं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. शक्ती म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आलंय प्रल्हाद पवारसाठी. सलग 2 षटकार 1000 रुपये आणि सलग 3 षटकार 2000 रुपये. सलग 2 षटकासाठी पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, 1000 रुपये. चेंडू हवेमध्ये बघायचंय, मिस टाइम फटका क्षेत्राच्या कव्हरला जज करतोय आणि कुठलीही चूक न करता अप्रतिम झेल टिपलाय संजय पाटीलने. निलेश म्हात्रे, येस, इकॉनॉमिकल गोलंदाज आहे आणि एक अनुभवी खेळाडू. आणि आतापर्यंत रेकॉर्ड आहे, कधीही त्याने षटक हाताळले, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आपल्या संघासाठी, अशी ओळख आहे या खेळाडूची. प्रत्येक षटकातल्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ती विकेट मिळवली खिडकाळी संघाची. धावसंख्या 40. फ्लोर फुटला चेंडू, मागे जातोय चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय तो चौकार. सर्कलच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दत्त म्हात्रेकडून. मगाशी आपण एक सुंदर झेल बघितला सुद्धा होता, अप्रतिम झेल टिपला होता दत्त म्हात्रेने. पण चेंडू अचानकपणे डायव्हर्ट झाला. मी नेहमीच म्हणतो की पॉपिंगच्या लाईनमध्ये आपण एक लाईन जर आखली ना, तर स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, गली आहे आणि पॉईंट आहे. अशा ठिकाणी जर चेंडू येतो तर कधी पण तुम्हाला चेंडू हा डायव्हर्ट होऊन जाऊ शकतो. अशा स्थिती भरपूर वेळा घडतात. खोदून काढला चेंडू, ऑनसाईडला प्लेस केलाय, हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करून खराब क्षेत्ररक्षण, याचा फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट होणार. गोलंदाज वेगाने सरसावला होता आपल्या फॉलोमध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी, पण तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्यात मिसफिल्डमुळे. स्कोर मोज ऑन 46. खडकाळी संघ एक चांगली धावसंख्या रचत असताना काउदी क्रिकेट क्लब खार्डी या संघासमोर. निलेश म्हात्रे थोडासा मायूस आहे, नाराज आहे, कारण एक चौकार गेला, त्यानंतर 2 धावा आल्यात या चेंडूवर. मागच्या 2 चेंडू 6 धावा या षटकात आल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ब्युटिफुल बॉल, सुपर बॉलिंग, चांगला कमबॅक. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो तो म्हणजेच निलेश म्हात्रेकडून. एकही सामना आतापर्यंत आपण बघतोय अशोक की लवकर संपलेला नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत सामने गेले, सर्व सामने. लोअर फुटला चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावाचा प्रयत्न असेल पण चांगलं क्षेत्ररक्षण. डॉक्टर उमेश पाटील, ब्युटिफुल फिल्डिंग. मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 47. आघाडीचे फलंदाज स्तंभूत परतले विशाल, उत्तम, किरण, त्यानंतर प्रल्हाद सुद्धा.
म्हणजे आतमध्ये बादत शक्ती पाटील आहे आणि त्याच्यासोबत संतोष. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे, पण क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. नवण्या चेंडूवर येतोय, बॅकअप तिथे मात्र येते तोपर्यंत एकच धाव मिळेल खिळगाडी संघाला. आणि त्याचबरोबर चौथ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकाचे धावसंख्या मला सध्या अशोक पाटील. एकूण 48 धावा. 12ची गती राखत असताना 12.00 या गतीने 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 48 धावा कुठल्या आहेत मैदानावर त्या फलंदाजी करत असताना खिळकाळी या संघाने. मी मगाशी सूचना केली आहे, या सामन्यात थोडासा ब्रेक असेल आणि त्या ब्रेकनंतर तिन्ही संघांनी चालू असलेल्या सामन्या संघाचा विजेता संदर्भ संघ आणि खंबरपाडा संघ तिन्ही संघांनी यायचंय ड्रॉ करण्यासाठी. जर्मन क्रिकेट संघ दातिवली 40+ माध्यमातून मला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सलग 3ऱ्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था मात्र आजच्या दिवशी करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक स्पर्धेचं तुम्ही पाहता रोख रुपये 60,000 आकर्षक भव्य दिव्य दातिवली चषक. दुसरा क्रमांक पारितोषिक रोख रुपये 30,000 आकर्षक भव्य दिव्य दातिवली चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे रोख रुपये 15,000 आकर्षक भव्य दिव्य दातिवली चषक. असं स्वरूप आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचं. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजीसाठी तुम्हाला कूलर आणि चषक पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज पाहायला मिळतात. मालिकेसाठी सायकल तुम्हाला पाहायला मिळते. केशव मुंडे गोलंदाजी मार्कवर. कट केल्या चेंडूला गलीमध्ये आणि तिथून मात्र चेंडू फ्लाय होतोय डीप मध्ये. खेळाडू कोणी नाही जवळपास आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमारच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. बाउन्स भरपूर मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी लास्ट मोमेंटला फटकाला कट केलाय पॉइंट रिजन मध्ये गलीमधून आणि चौकार वसूल करताना धावसंख्येला खूप चांगला आकार दिला धावफलकावर. एकूण अंकित झाले ती धावफलकावर 52. 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत खिळगाळी संघाच्या. धावसंख्या धावफलकावर 52. केशव मुंडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पुन्हा जावं लागेल तिसऱ्या पंचांना मध्ये आतमध्ये. केशव मुंडेच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. चला प्रमोद मडवी येत आहेत समोरून. त्यांना जास्तच मेहनत करावी लागते मैदानावर. 52 ऑन द बोर्ड. केशव मुंडे सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतो. पहिल्या स्पेलमध्ये आपण बघितलं अप्रतिम गोलंदाजी केली. केशव मुंडेने 9 धावा खर्च केल्या. एक रनआउट सुद्धा या संघात षटकात आपल्याला पाहायला मिळाला आणि केशवच्या हातात दिलाय चेंडू या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी. पण पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय. स्ट्राईक एंडला बलंदाज आपण बघत होतो म्हणजेच संतोष ठाकूरच्या बॅटमधून. 52 लॉस ऑफ 3 लॉस ऑफ 4 नॉट 3. थोडासा लांब आहे पुन्हा चेंडू. चेंडू हवेमध्ये स्वीपर कव्हरला कोणी खेळू जवळपास नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो डीप पॉइंट मधून आणि प्रयत्न चांगले होते चेंडू अडवण्याचे पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर जिंकून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुपर बॅटिंग अगेन्स्ट द स्पिन. फिरकीच्या विरुद्ध काय फटकेबाजी सुरू आहे त्याच्यामध्ये संतोष ठाकूर कडून. 2 अप्रतिम चौकार डीप पॉइंटला डीप थर्डमॅनला तुम्हाला पाहायला मिळेल वसूल केलेत संतोष ठाकूरने. हा थोडासा प्रश्न पडलाय संगणकाला एक्झॅक्टली पॉइंटला कुठे खेळाडू लावावा. नॅशनल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. नॅशनल लेग ब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती गोलंदाज केशव मुंडेकडून. पण 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार संतोषच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. थोडीशी फ्लाईट दिली अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा ओरपीच चेंडू होता. बॅट्समन खूप बॅकफुटला निघून गेला होता. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. 22ची धाव इथे अंकित केली जाईल धावफलकावर. दोन चेंडू 2 चौकार त्यानंतर एक 22ची धाव. एकूण 9 धावा आतापर्यंत या षटकात आल्यात. एकूण धावसंख्या आपण बघत आहोत. मला सांगते अशोक पाटील 57 धावा धावफलकावर. केशव चेंडू हवेमध्ये मिस टाइम आणि ते झेल उडालाय. कोण झेल पकडणार आणि खराब क्षेत्ररक्षण.
हरेश कडून मात्र चूक होते, हरेश फौजदार कडून. संधी धावचीची आहे आणि तोपर्यंत मला असं वाटतं फलंदाज इथे पोहोचलाय सहज सुखरूप पॉपिंग आतमध्ये. 3 धावा धावून पूर्ण झाले. धावसंख्या दाफलकर 60 धावा. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे खाडी संघाच्या समोर या खिडगाळी या संघाने. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावर. निर्णायक षटक मार्गस्थित आहे केशव मुंडेचं. या षटकात खरपूस समाचार घेतलाय गोलंदाजाचा खिडकाळीच्या फलंदाजांनी. आता या 4 चेंडू झाले त्या 12 धावा. संतोष ठाकूर स्टार्किंग एंडला. कट करायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. संधी धावचीची आणि फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. फलंदाज बाद होईल मैदानावर. तो स्टार्किंग एंडला संतोष ठाकूर. शक्ती पाटीलने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलंय. आतापर्यंत या षटकातले चेंडू आपण बघूया. मला सांगतात अशोक 5 चेंडू झालेले आहेत. निर्णायक चेंडू या इनिंग मधला. धावसंख्या 60 धावा धावफलकावर. न्यू बॅट्समन विलास पाटील जर्सी नंबर 45. येस, रोहित शर्माची आपण जर्सी बघतो 45 नंबरची. ती जर्सी परिधान केली ती नवीन आलेल्या फलंदाज मैदानावर 7व्या क्रमांकावर विलास पाटील. स्लोअर वन चेंडू फटका तिथे बनवला. डी मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जज करतोय. चेंडू भरपूर उंच होता आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल चांगल्या क्षेत्राने पाहायला मिळत आहे. जज करत असताना 3 धावाचा प्रयत्न असेल. बघायचे फेक इथे खराब. समोर तिथे मात्र फलंदाज बाद करण्याची संधी होती आणि 14 धाव इथे निश्चित पूर्ण होणार. गुड रनिंग, गुड रनिंग. नवनाथ कडून थोडीशी चूक. याचा फायदा उचलला फलंदाजाने. तब्बल या 4 धावा धावून पूर्ण केलेत. गुड रनिंग पण इथे विकेट. हे षटक खूपच महागडं ठरलंय. सामना कलाटीमध्ये या षटकामध्ये आपण सुरुवातीला आपण 2 चौकार बघितले. धावून सुद्धा 4 धावा पूर्ण केल्या आपण फलंदाजांना बघितलं या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर. आणि संघाच्या धावसंख्येत जाऊन विसावले धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावर. 12.8 ची गती आणि आता मात्र 65 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते खाडी संघासमोर खिडकाळी संघाने. रिक्वायर्ड रन रेट 13.00. मी मगाशी सूचना केली होती की हा सामना संपल्यानंतर थोडासा मी ब्रेक घेऊ, कारण त्यानंतर एक उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी असे 2 सामने बाकी आहेत. आणि विनंती करेन मी सामना संपल्यानंतर की तिन्ही संघांनी म्हणजे चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ संदप आणि खांबारपाडा तिन्ही संघांनी आपण त्या ब्रेक नंतर रिपोर्ट करायचा आहे ड्रॉ करण्यासाठी. थोडीशी विश्रांती घेतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या पण ऐकूया जेव्हा 65 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खाडी संघ त्याच्यामध्ये उतरेल की या 65 धावा पुरेशा डिफेंड करण्यासाठी खिडकाळी संघाला बघायचं हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा नितीन काळेंचा. धन्यवाद.
आपण पाहिलं तर मनोहर वाराम देसले जे नागावचे खेळाडू त्यांना दुखापत जरूर झाले आणि भरपूर संघाने मदतीचा हात पुढे केलाय. नक्कीच काही खेळाडूंनी आताच आपण पाहिलं तर SMD स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर विशाल शेलार खंबालपाडा यांच्याकडे सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राईज मदतीचा हात पुढे केलाय. नक्कीच फलंदाज आपण पाहिलं तर मनोहर बाळाराम देसलेसाठी एक हात मदतीचा. हा चेंडू तुम्ही पाहतायत खेळून काढतायत वाढीश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक आलेत. विशाल आहेत तिथे एक धाव इथे मिळाली. सिंगलने खातं उघडलंय ते नवनाथ फौजदारचं. जिंकून निघूगर येत आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचं खाडी संघाला. भरपूर क्रिकेट स्पर्धा समालोचन करत असताना पाहिल्या मात्र 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण भरपूर स्पर्धेमध्ये आपण जेवणाची व्यवस्था पाहायला मिळते. यासाठी नक्कीच मी धन्यवाद देईल प्रत्येक 40+च्या आयोजकांना. आणि इथे शक्ती झेलखाली आलेत आणि जिग्नू निगुगरचा खेळ संपलाय. पहिला धक्का खाडी संघाला 1 या धावसंख्येवरती. बेतोडे संघाची स्पर्धा आपण पाहिली. बेतोडे 40+, त्या स्पर्धेत सुद्धा 3 दिवस जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. आताच आकाशन 40+ स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेत सुद्धा जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. उंबाड्याच्या स्पर्धा 40+ची आपण पाहिली, त्या स्पर्धेत सुद्धा जेवणाची व्यवस्था पाहायला आणि बऱ्याचशा 40+च्या स्पर्धा आपण पाहतोय ज्यामध्ये 40+च्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था अशा पद्धतीने पाहायला मिळते. माझ्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच पाहतोय इतक्या स्पर्धेमध्ये. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक विशाल, खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली, 2 धावा सेव्ह केल्यात. प्रल्हाद पवार पहिलं षटक फेकतायत. 65 धावांचा पाठलाग करायचंय. पहिली मॅच आपण स्पर्णिका संदप नारिवली पाहिली. प्रथम बॅटिंग संदपने केली, मॅच त्यांनी जिंकली. दुसरी मॅच खंबालपाडा नागाव, खंबालपाड्याने प्रथम बॅटिंग केली, त्यांनी मॅच जिंकली. आणि तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा खिडकाली संघाने प्रथम बॅटिंग करताना चांगल्या धावसंख्या उभारल्यात. मग बदल होईल का, धावांचा पाठलाग होईल का, पायचीचा अपील आणि फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात नवनाथ फौजदारची खेळी समाप्त. 2 मोठे धक्के दिलेत प्रल्हाद पवारने खाडी टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आशाला परत आहेत. विजय शेलार सुद्धा थोडीशी चर्चा करतायत. ऑलरेडी ट्रॉफी मिळणार आहे, मात्र कुठल्या क्रमांकाची ही चर्चा सुरू असेल संतोष साळवी सोबत. तर खिडकाली संघ या स्पर्धेत जर चॅम्पियन संघ ठरला तर नक्कीच खिडकालीचे योगेश पवार यांच्याकडे एक बकरा दिला जाईल. त्यासाठी पहिला क्रमांक पटकावा लागेल खिडकाली संघाला आणि ते पारितोषिक मिळू शकतो. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळते प्रल्हाद पवारकडे. खूप चांगली कामगिरी खिडकाली संघाने आजच्या दिवसामध्ये दाखवली. सकाळच्या सतत नवापडा संघाला 36 धावा त्यांनी करून दिल्या. नाही मागच्या वर्षीचा लोटोआई चषक जर तुम्ही आठवला तर त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता खिडकाली. काय खेळ केला होता, देसाई संघाला फायनल मध्ये पराभूत केलं होतं. त्या लय मध्ये आता दिसतोय खिडकाली संघ, फॉर्म मध्ये दिसतोय. गोलंदाजी चांगली होते खास करून त्यांची. फलंदाजीमध्ये सुद्धा 64 धावा तुम्ही पाहिल्या पहिल्या सत्रात. प्रल्हाद राईट राऊंड द विकेट आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. 3 धक्के दिलेत या षटकामध्ये प्रल्हादने.
गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट प्रल्हाद पवारने घेतल्या आहेत. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. पहिली मागची मॅच तुम्ही जर पाहिली तर त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती जिंकली. पहिल्या मॅचमध्ये थोडासा रफ अँड टफ मॅच झाली होती शिल विरुद्ध, मात्र मागची मॅच गोलंदाजाने जिंकून दिली. प्रेम पाटील असतील, प्रल्हाद पाटील, शक्ती पाटील, त्यानंतर किरण ठाकूर असतील. चांगली गोलंदाजी या संघाकडे. शक्ती पाटील सारखा एक चांगला गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज या संघाकडे. दीपक पाटील सुद्धा या संघामध्ये तुम्ही पाहतायत. काही दिवसांपूर्वी खिडकाली प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा झाली होती. ऑक्शन सुद्धा झालं होतं खिडकाली प्रीमियर लीगचं. तर प्रेम पाटील आले दुसरं षटक घेऊन. लवकर त्याचा गोलंदाज ज्या प्रेमने नवापाडा संघाच्या विरुद्ध 12 धावांचा बचाव केला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच प्रेम येतोय. 2 संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये आहेत. स्मनिका पाटील 11 संदप, आणि दुसरा संघ आपण पाहिला तर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+. तिसरा संघ कोणता असेल यासाठी फाईट सुरू आहे मैदानात. फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल. षटकार. खातं उघडलंय आणि प्रेमचं स्वागत षटकाराने केलंय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या होत्या प्रल्हादने. 3 विकेट त्यांनी घेतले होते आणि आता षटकाराने स्वागत केलंय. तो मॅच चेंडू आलेला आहे. प्रेमचं स्वागत षटकाराने केलंय संजयने. संजय अलीमकर अष्टपैलू खेळाडू गावदेवी खाडी संघाचा. 9 सेकंडला राजेश टावरेत 65 धावा चेस करायच्यात. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्या होत्या. आणि सुखदेव पवार बघा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस सांगतायत. खेळखाली प्रीमियर लीग स्पर्धेचं ऑप्शन आपण पाहिलं तर मशानभूमीमध्ये ऑप्शन झालं होतं. मात्र अशोक पाटील असं वाटलं नाही आम्हाला की आम्ही मशानभूमीमध्ये आहोत. भाऊ पाटील सुद्धा आमच्या समवेत उपस्थित होते ऑप्शनसाठी. शुभम पवार, महेश पाटील, त्यांचे ग्रामस्थ मंडळ खिडकाली. दीपक पाटील चांगली फिल्डिंग दाखवत आहेत. 1 धाव जरूर मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. 1-0 लॉस ऑफ 3. 3 फलंदाज गमावल्यानंतर 10 धावा धावफलकावरती लागलेत. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते सलग 3 दिवसात. चांगलं आयोजन. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. चेंडू 1 माउस सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकात थोडासा बॅकफुटर होता संघ, मात्र प्रेमच्या विरोधात धावा येत आहेत. प्रेम पाटील थोडस चर्चा करतायत किरण ठाकूर सोबत, कारण की धावा येत आहेत. धावसंख्या 14. चौकार आलाय राजेश टावरेच्या बॅट मधनं पहिला. चौदा धाबा झाल्यात. प्रेमला दुसऱ्या षटकात आमंत्रित केलं कारण मॅच 5 ओव्हरची आहे. थोडंसं टीम प्लॅनिंग वेगळा पाहायला मिळतो आपल्याला खिडकाली टीमच्या माध्यमातून. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय कारण प्रेम पाटील एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, मॅन ऑफ द मॅच मिळाला, सांगितलं की 12 धाबा राहिल्यानंतर मला एक आत्मविश्वास मिळाला की मी मॅच जिंकून देईल माझ्या गावाला, माझ्या टीमला. ती मॅच त्यांनी जिंकून दिली होती. तोच गोलंदाज प्रेम पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र हातावरती नियंत्रण नाही. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. पंच वाईट चिकून करतायत. यष्टीरक्षक सुखदेव पवार आहेत.
15 धावा झाल्यात, 65 धावा पाठलाग करायचंय. वाईटचा इशारा आलाय. सलग 2 चेंडू वाईट फेकलेत. हातावरती नियंत्रण नाहीये प्रेम पाटीलच्या. काही घडू शकतं मॅच मध्ये. कधी जरी 65 धावा केल्या म्हणजे मॅच जिंकली नाहीये. कोणत्याही धावा सेफ नाहीयेत क्रिकेटमध्ये. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि ती कबूल केली. चेंडू जाईल सीमा पलीकडं. षटकार. पहिल्या षटकात फक्त 3 धावा होत्या. आतापर्यंत 19 धावा आल्यात, म्हणजे 22 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग करत आहेत राजेश टावरे आणि संजय अलिमकर. गोलंदाज प्रेम. बोल. षटक समाप्त झाले. 19 धावा या षटकात मात्र आल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा झालेल्या. थोडंसं महागडं षटक होतं प्रेमचं. फुलटॉस चेंडू पडले, वाईडही आले, षटकारही पाहायला मिळाला, सर्व काही पाहायला मिळालं या षटकामध्ये. 2 षटकात 22 धावा झाल्यात. अठरा चेंडूमध्ये 43 अजूनही करायचे आहेत. अठरा चेंडू 43 करायचे आहेत. बघायचं तिसरं षटक कोण घेऊन येतोय. खिडकाली संघाकडनं 18 चेंडूमध्ये 43चा बचाव करायचे. शक्ती येत आहेत, शक्ती पाटील. अठरा चेंडू आणि 43 धावा करायच्या तिथे. चला सामना सुरू करायचंय. 3 षटकांचा तुम्ही जरूर चर्चा करा. 18 चेंडूमध्ये 43 करायच्या. अजूनही मागच्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. पहिल्या षटकात 3 विकेट गेले होते खाडीचे. म्हणजे एक चांगली पार्टनरशिपच्या दिशेने वाटचाल करतोय राजेश टावरे आणि संजय अलिमकर. शक्ती पाटील येतात तिसरं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं तिसरं षटक. इथे पाहिजे हलकसं फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाले, सांघिक यश मिळाले. घाई दाखवली थोडीशी संजय अलिमकरने आणि फलंदाज बाद होईल. मैदानात रनआउटची विकेट मिळाली ती खिडकाली टीमला. गोलंदाज शक्ती पाटील. पहिल्या मॅच सकाळची पहिली मॅच आपण पाहिली तर पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा दिल्या त्या शक्तीने. त्यापासून अजून चांगली गोलंदाजी प्रल्हाद पवारने केली. पॉवर प्ले मध्ये 3 धावा देताना 3 विकेट घेतले. खाडीचे महत्वाचे 3 विकेट त्यांनी घेतले. गोलंदाज शक्ती. क्वार्टर फायनलची मॅच दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. सुपर 3चा प्रवास इथून सुरू होईल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
किरण ठाकूर थोडेसे लांब होते कारण की त्यांना माहिती आहे झेल होणार नाहीये. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 25. 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्यात कारण की 65चं टार्गेट आहे. सुरेश पाटीलने 14 चेंडूमध्ये 35 धावा सुद्धा या स्पर्धेत कुठल्यात. हा चेंडू खूप सुंदर होता. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता हेच राजेश टावरे सांगतायत. मात्र ऑनसाईडला खेळायचं होतं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हे चित्र आपण भरपूर वेळा पाहतो. प्रत्येक फलंदाज ऑफस्टमच्या बाहेरचाही चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कव्हर डाईव्ह सुद्धा करू शकता. पॉइंटला हा फटका खेळू शकतात हेच राजेश सांगतायत. डॉट बॉल. शक्ती राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहिला कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. विशाल आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. डीप मध्ये येणं चेंडू उचलणं फेकणं इतकं सोपं नाहीये. 2 धावा मिळाल्यात. 27 धावा झाल्यात. 38 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 38. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. ड्रिंक्स रेडी ठेवायचे. 29 झाल्यात त्यामुळे 36 अजूनही करायचे 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 36. शक्ती इथे स्वतः शक्ती आलेत त्यामुळे चूक होणार नाही आणि सुरेशची खेळ समाप्त होईल. अजून एक महत्वाची विकेट मिळाली. आता चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या 36. पाण्याची मागणी मात्र मैदानात केली जाते. जलपान केलं जाईल. ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत. खेळाडू प्रेक्षक जेवण अजूनही सुरू आहे. तर 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. बारा चेंडू 36 धावा करायच्या आहेत. प्रल्हाद पवार येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये. आजच्या दिवस आपण पाहिले या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जेवणाची व्यवस्था प्रमोद मडवी, विकास मडवी, राजेश पाटील आणि मनोज खंडागळे यांचे आभार व्यक्त करू कारण की या स्पर्धेसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे फक्त खेळाडूंसाठी नाही तर प्रेक्षकांसाठी सुद्धा. 12 चेंडू 36. पहिला चेंडू लेग थोडासा बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत संजय मात्रे. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या झाली ती 30.
12 चेंडू 35 करायचे आहेत अजूनही. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 35 धावा कराव्याच लागणार आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदा पूर्ण आले बघायचे. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा इथे पूर्ण आल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धापल का लागले त्या 32. 11 चेंडूमध्ये अजूनही 33 करायचे आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे खाडी टीमला. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे मैदानात आलेत. 2 सेकंडला राजेश टावरेत. राजेश टावरे एक चांगला फलंदाज आहे. कधी तो मॅचला कलाटणी देऊ शकतो. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 10 चेंडू 33 धावा. प्रल्हाद पवार व्हेरिएशन चांगलं आहे गोलंदाजाकडे. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा दिल्या. हा चेंडू ब्लॉक कॉलचा होता. त्यालाही खोदून काढलंय. शक्ती पाटील बघा किती वेगाने आलेत. 2 धावा जरूर रोखू शकत नाही, मात्र फिल्डिंग चांगली झाली शक्ती पाटीलची. धावसंख्या 34. 9 चेंडूमध्ये आता 31 करायचे आहेत. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय खाडी टीमसाठी. मोठे फटके यायला हवे. षटकार चौकारांची नितांत गरज आहे मॅचमध्ये. राजेश टावरेला प्रयत्न करावे लागतील. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. 4थं यश मिळालं गोलंदाज प्रल्हाद पवारला. राजेश टावरेची खेळी इथे समाप्त होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या 31. 4 फलंदाज प्रल्हाद पवारने बाद केलेत. आठ चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. प्रल्हाद हा चेंडू ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केला. 1 धाव मिळेल. धावसंख्या 35. 8 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. 8 चेंडू 30 धावा. शिरीष म्हात्रे यांची खूप चांगली भूमिका राहिली या मॅच मध्ये. संजय म्हात्रे इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे मिस फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. कारण गायकवाड सुद्धा वाटचाल करतायत. 7 चेंडू 26. बघायचं प्रल्हाद पवार 5 विकेट हॉल घेतील का. शेवटचा चेंडू आहे. एकच धाव इथे मिळाली. उमेश पाटील आहेत. डॉक्टर सिंगल मिळते. 7 चेंडू आता 25 धावा करायचे आहेत. 4 विकेट घेतले. 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला प्रल्हाद पवारचा. 4 विकेट त्यांनी घेतलेत. चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्ही पाहिली. आणि 6 मध्ये आता 26 करायचे आहेत. 25 करायचे आहेत, माफ करा. 6 चेंडू 25. शेवटचं षटक घेऊन बघायचं कोण येते. प्रल्हाद पवारने 1 षटक टाकलंय. प्रेम पाटीलने 1 षटक टाकलंय. शक्तीने 1 षटक टाकलंय. प्रल्हादने 2 षटकं टाकलेत. 2 षटकात 14 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतले. किरण ठाकूर येत आहेत. विशालचा इथे वापर केला जात नाहीये. विशाल सारखा अनुभवी खेळाडू सुद्धा या संघाकडे. किरण ठाकूर शेवटचं षटक घेऊन येतात आणि किरणला आता 25 धावांचा बचाव करायचे. या अगोदर प्रेमने 12 धावांचा बचाव केला होता मागच्या मॅच मध्ये. सात चेंडू आणि 25 हे इक्वेशन या मॅचचे. सुपर 3 मध्ये कोण जाईल, खार्डी की खिडकाली, याचं उत्तर आता या 6 चेंडू मध्ये मिळेल. ऑलरेडी स्मरणिका पाटील 11 संदप 40+ संघ पोहोचलाय.
दुसरा संघ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+. आणि तिसरा संघ आता यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल. इथे विकेट मिळाली. उमेश पाटील बाद होते आणि आता 5 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत. केशव येत आहेत. विकेट आपण बघूया किती गेलेत. 7 विकेट गेलेत. 5 चेंडूत 25 करायचे आहेत. 4 षटकार आणि 1 सिंगल. 4 षटकार मारावे लागतील, 1 सिंगल घ्यावी लागेल. प्रशासनाने उल्लेख केला हरभजन ग्रामीणचा. डावखुऱ्याचा हरभजन. केशव जर स्ट्राईक हवी होती निलेशला मात्रेला तर उमेश पाटील जागेवर थांबायला हवं होतं. तर गोलंदाजी डावखुऱ्याने करतात. बॅटिंग रायटी आहे बघा. जीत भोरलाय सुद्धा आपण पाहतो. गोलंदाजी लेफ्ट हाताने ते गोलंदाजी करतात. आणि इथे अजून एक विकेट मिळेल का. उत्तम पवारने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार आहे. आणि 8वा धक्का खाडी संघाला. आता 4 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत. या मॅच नंतर थोडासा ब्रेक असेल, त्यानंतर ड्रॉ होईल 3 संघांमध्ये. 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक असेल. सर्व प्रेक्षक खेळाडू जेवण करून घेतील. पंचांनाही जेवण अजूनही करायचं आहे. शिरीष म्हात्रे आणि संजय म्हात्रे यांना सुद्धा. त्यांचं अंतर थोडंसं कमी आहे प्रसाद सर, लगेच ते जाऊ शकतात. इथे मात्र फलंदाज बाद. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. नाही, पहिला फलंदाज रनआउट आहे. 3 चेंडूमध्ये 25 करायचे. आता जवळजवळ टॉप 3च्या दिशेने वाटचाल करतोय खिडकाली संघ. जवळजवळ आता निश्चित होईल संदप, खंबालपाडा आणि खिडकाली. मला वाटतं 10व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानात आलाय. 3 चेंडू 25. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज किरण. आणि बघायचं हॅट्रिक पूर्ण होईल का. मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 1 धाव इथे जरूर मिळाली. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही, फक्त औपचारिकता उरली 2 चेंडूंची. आणि जवळजवळ आता ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय उत्तम पवार अँड कंपनी खिडकाली संघ. एक ट्रॉफी नक्कीच आता खिडकाली गावामध्ये जाणार आहे. पण ती कोणत्या नंबरची असेल हे पाहणं अजूनही गरजेचं आहे. कारण खंबालपाडा, संदप आणि आता तिसरा संघ जवळजवळ निश्चित झालाय. खिडकाली काय खेळ केला आहे या संघाने. मागच्या मॅचमध्ये 36 धावांचा बचाव केला नवापाड्याच्या विरुद्ध आणि आता 64 धावा उभारल्या होत्या. आणि इथे खिडकाली संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये. तिसरा संघ ड्रॉ करूया आणि त्यानंतर ब्रेक घेऊ. मला तर मॅच घोषित करूया आपण. हार्ड लक खाडी संघ पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा.